खूप छान तयार केले तुम्ही मला, थँक्यू. आता काय फक्त ड्रेस घालायचा आहे, मग रेडी. आणि तुझा ड्रेसही रेडी. रेव ताई किती सुंदर दिसतीयेस. थँक्यू. पण तू कुठे होतीस ग सकाळपासून? किती शोधत होते मी तुला. अगं मी घरी गेले होते. मी तुझ्याकडून मोटिवेशन घेऊन परत काम सुरू करायचं ठरवलं. म्हणून म्हटलं आज लगेच बेकरीत चक्कर मारून येऊ. नाही तू करच, काम सुरू करच परत एकदा. आणि बरं झालं बेकरीत गेलीस, बाबांना तेवढीच मदत होईल ना. हो, त्याच्यामुळे उद्यापासून कामाला सुरुवात. फक्त आज तुझं फोटोशूट होतं ना, म्हणून मला लवकर आली. आणि तुझ्यासाठी एक गंमत घेऊन आलीये. काय काय पायनॅपल पेस्ट्री. मी बनवली. नाही रेऊ, बरोबरच आहे, मला आवडतेच पायनॅपल पेस्ट्री आणि तू बनवलेली तर खूपच आवडते. पण अगं एजेंनी खूप प्रेमाने माझं डाएट सेट केलं, त्यांना आवडणार नाही मी असं खाल्लं तर. पण ताई याने तुझं डाएट मोडणारच नाहीये. ते कसं? ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री पेस्ट्री आहे. खरंच? मग आधीच सांगायचंस ना. बघू. रेऊ बेस्ट, एकदम बेस्ट, नेहमी सारखीच. बरं मी काय म्हणते, हे आता आपण ठेवूया. आधी पटकन रेडी होते आणि बाहेर येते, वाट बघत असतील ना जे. बर तू हो रेडी, मी आहे बाय. बरं आलीच. काय ऐकू येते का? काहीच मज्जा येत नाहीये वहिनी. आपण इथे का थांबलोय? चला ना आत जाऊया, मज्जा येईल. आत गेलो तर तिला संशय नाही का येणार? अय्यो हो. मग पण वहिनी, मला लीलाचा रडका चेहरा बघायचा आहे. किती मज्जा येईल. चला. हळू ती अशी किती वेळ आत थांबणार आहे? फोटोशूटची वेळ झाली, तिला आता बाहेर यावंच लागेल. वहिनी ऐक ना. हा हा. कसा फाटला हा ड्रेस. आता काय घालून जाऊ फोटोशूटला. अभिनय जर कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. फाटणार का? का अशी परीक्षा बघतोस तू माझी? फाटका ड्रेस घालून बाहेर तरी कशी जाऊ? काय करू मी? देवला बोलवू का? नाही, मी घरनंच ऑपरेट करणार आहे. काही असेल तर मला मेल करा. ओके. सर सगळेजण लीला मॅडमची वाट बघतायत. आली नाही अजून? नाही. एवढा वेळ का लागतो? आम्ही बघून येतो जरा. वहिनी चला ना लवकर आतमध्ये, आपण लाईव्ह शो मिस करतोय. ते पण एजंट आहेत, त्यांच्यावर आज जा. एजंट सोबत आज जाऊ. पण वहिनी ह्याच्यात लीला तू रेडी झालीस? काय झालं? तू का रडतेस? काय झालं लीला, सांग.
कोणी केलंय? कसं झालंय? जे कोणी केलं कसं झालंय महत्वाचं नाहीये. मला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय की तुम्ही एवढं सगळं फोटोशूट अरेंज केलं माझ्यासाठी आणि आता कॉस्ट्युमच नाही. आता सगळी तुमची मेहनत वाया जाणार आहे. तिला असं काही होणार नाही. हे बघ, तू पहिले रडायचं थांबव. ओके, तुझं फोटोशूट आहे, मेकअप खराब होईल. अभि पण माझ्याकडे कॉस्ट्युमच नाहीये. आता काय फोटोशूट होणार आहे? तुझ्याकडच्या एका दुसऱ्या ड्रेसमध्ये करूया ना शूट. काय प्रॉब्लेम त्याच्यात? माझ्याकडे सगळे ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत, साड्या आहेत. कास्टिंग डायरेक्टर काय म्हणाला होता, वेस्टर्न कपड्यात हवाय ना पोर्टफोलिओ. हे असे काहीच कपडे नाही आहेत माझ्याकडे. लीला, आपण करू काहीतरी. पण आता काही झालं तरी डोळ्यात पाणी नाही आणायचं. ओके लीला, बस बस, आता रडायचं नाही. ड्रेसचाच प्रॉब्लेम आहे ना. मी काम करतो, असंच काहीतरी घेऊन येतो परत. नको, तुम्ही कुठे जाऊ नका. मला एक आयडिया सुचली. कसली मॅडम? सांगते. जे मला तुमची साथ हवी आहे. बोल, काय हवंय तुला? अभि, काय झालं? आवडला नाही का तुम्हाला लुक? नुसतं आवडला नाही, खूप आवडलाय. ऑनेस्टली तिला तू वेगळी दिसते, पण खूप सुंदर दिसते. आय रियली लाईक इट. इट्स अमेझिंग की एवढं कमी टाइम स्पॅन मध्ये तू स्वतःला एवढं ट्रान्सफॉर्म करू शकली, आणि तेही असं. आय लाईक. पण एक कमी आहे. काय? एक मिनिट. स्टॉप इट. नो. काय चाललंय? कुठे काय? आत्ता झाला तुझा लुक कम्प्लीट. थँक्यू. बघायचं. बघ किती छान दिसतेस. मॉडर्न येट एलिगंट. लीला, आय एम प्राऊड ऑफ यू की तू कुठल्याही सिच्युएशन मधनं तू एक मार्ग काढतेच. आता लवकर बाहेर ये. बाहेर लोक वाट बघतात.
खरंच अभिनसारखा मला लाईफ पार्टनर मिळालाय म्हणून मी होऊ शकते. ते माझ्या बरोबर असेपर्यंत कधीच माझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. वहिनी यांचं नेमकं काय चाललंय बघा ना, मला कळतच नाहीये. मला वाटलं होतं एजे लीलावर मस्त चिडतील, तिला चांगलंच पहिल्यावर घेतील. आणि कसलं काय, एजे नुसते आत बाहेर एवढंच करतात. आता न सांगता वर का गेले, चिडले का नाही तिच्यावर? आधी ना लीलाने ड्रेस खराब झाला म्हणून रडून डोक्यावरती रूम घेतली असेल आणि आता नवीन ड्रेस घातल्याशिवाय मी बाहेर येणार नाही असं म्हणत असेल. मग एजेंना प्रश्न पडला असेल ना की फोटोग्राफर्सना काय सांगायचं. हा बरोबर आहे. म्हणजे वहिनी आपला प्लॅन नक्की वर्क होईल ना? कसला प्लॅन? कसला प्लॅन? काहीच नाही, आम्ही मला माहितीये तुमचाच प्लॅन होता ना हा. माझं फोटोशूट खराब व्हावं म्हणून माझा कॉस्ट्युम फाडला हो ना. मग झाला का प्लॅन? सक्सेसफुल झाला. हे बघा हे बघा तुम्ही आता ना माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, तुम्ही कितीही प्लॅन केलेत ना तरी जोपर्यंत एजे माझ्या पाठीशी उभे आहेत तोपर्यंत तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. दुसरी गोष्ट, वाटेत कितीही संकट आली तरी ही लीला त्यावर मात करून पुढे जाऊ शकते. आणि तिसरी गोष्ट, तिसरी गोष्ट ती वेळ आल्यावर कळेलच. बघितलं, या वेळेस पण नाही सांगितलं. विचार अजून तिसरी गोष्ट. तर दरवेळेस पण तिसरी गोष्ट सांगते, 2च सांगितलं तिने. रेडी? रेडी. ऑल द बेस्ट. थँक्यू. रेडी मॅम? हो. व्हेरी नाईस मॅम. मॅम नेक्स्ट पोज. मॅम थोडासा चिनअप मॅम. व्हेरी गुड. मॅम नेक्स्ट पोज. मॅडम एक सांगू का, तुम्ही ह्या लुकमध्ये खरंच खूप सुंदर दिसताय. काय ना, या वेस्टर्न लुकमध्ये ना मॅडम नुसते तेच गाऊन घातले जातात, पण तुमची कल्पना खूप वेगळी आहे मॅडम. खरंच खूप सुंदर दिसतायत तुम्ही. थँक्यू. मॅम नेक्स्ट पोज. ओके मॅम. मॅम आता आपण काही वेगळा पोज ट्राय करूया. ओके. तुम्ही ना काय करा मॅडम माहितीये का, हा. हा जो पाय आहे ना हा थोडासा असा तिरकस करा. ठीक आहे. काय बघा हा असा. हा आणि हा हात तसं कमरेवरती ठेवा.
नाईस मॅम नाईस. मॅम आता नेक्स्ट पोज. ओके मॅम. ओ इनफ, बस आता. एजेने स्वतः शूट थांबवलं. हा ना, बरंच झालं. जिंजर वाचून खोकला गेला. सुंठ वाचून सुंठ म्हणजे जिंजर का नाही. एजे काय झालं? नाही आतापर्यंत जे फोटो काढले ते ओके. त्याच्या पुढे मी काढीन फोटो. सॉरी सर, पण काय चुकलं का आमचं? आपण बोलूया नंतर. याच्या तुम्ही जाऊ शकता. एजे अहो, पण तुम्हाला येते का फोटोग्राफी? डोंट वरी लीला. तर तुझा पोर्टफोलिओ तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आय नो तुला वाटतंय की मला खरंच जमेल का नाही, पण जोपर्यंत तुला तुझे फोटोज आवडत नाहीत तोपर्यंत मी तुझे फोटो काढत राहीन. अहो पण झालं काय? तुम्ही का त्यांना असं पाठवलं? लीला, ज्या पद्धतीने तो फोटोग्राफर तुला स्पर्श करत होता मला नाही आवडलं. आय एम सॉरी. मी ऍक्ट्रेस व्हायचं ठरवलंय ना, मग पुढे जाऊन असे कितीतरी फोटोशूट्स करावे लागतील. मला असे कितीतरी फोटोग्राफर्स असतील. माझ्या को ॲक्टर्स बरोबर मला काम करायला लागेल. आणि समजा मी उद्या सेलिब्रिटी झाले, तशी खूप लोक माझ्या आजूबाजूला सतत फिरत राहतील. त्याचं काय करणार तुम्ही? हा पण प्लॅन फ्लॉप झाला. लीला, तुझा पार्टनर म्हणून तू यशस्वी व्हावं असं मला खूप वाटतं, खूप इच्छा आहे. आणि जेव्हा तू तुझे ड्रीम्स पूर्ण करशील तेव्हा मला आनंद होणार आहे, खूप आनंद. पण माझ्यातला नवरा कधी कधी डोकावेल. मी पॉझिटिव्ह होईन, पण त्याचा अर्थ हा नाही की मी तुझ्या करिअरच्या आड येईन किंवा कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करीन तुझ्या आयुष्यात. सो सॉरी, पण आय गॅरंटी यू की मी तुझ्या बरोबर नेहमीच उभा राहीन, तुला सपोर्ट करत राहीन.